हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत। नारळाची वडी बनवण्यासाठी येथे मी 2 नारळ घेतलेले आहेत। याला फोडून घेतला आहे। नारळाच्या पाठीमागचा भाग आपण काढून घेऊ, म्हणजे वडी आपली पांढरी शुभ्र होईल। बघू शकता येथे मी सर्व काढून घेतला आहे। आता राहिलेले पण नारळ आपण असेच काढून घेऊ। नारळ इथे आपण चिप्स करतो त्यांना मी इथे किसून घेत आहे। तुम्ही याला चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता। सर्व नारळ इथे मी किसून घेतला आहे। आता याला मिक्सर जार मध्ये वाटून घेऊ। बघू शकता येथे मी चांगलं बारीक वाटून घेतलं आहे। आता राहिलेले नारळ पण असंच वाटून घेऊ। आता राहिलेले हे अर्ध नारळ आपण वाटून घेऊया। हे पण चांगलं बारीक वाटून घेतलं आहे। आता काढून घेऊ आणि वाटीने याला मोजून घेऊ। वाटून घेतलेले नारळ 2 वाट्या झाला आहे। मिक्सरला बारीक वाटून घेतलेले 2 वाटी नारळ घेतला आहे। 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 2 चमचे तूप आणि इलायची। कढई गरम झाली की यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया आणि ओल्या नारळाचा चव घालून घेऊ। कमी गॅस फ्लेमवर 2-3 मिनिट याला चांगलं परतून घेऊ। दोन 3 मिनिट याला चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण दूध घालून घेऊ। कमी गॅस फ्लेमवर याला चांगलं परतून घेऊया। तर 2-3 मिनिट याला चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये साखर घालून घेऊ। साखर घातल्यानंतर कमी गॅस फ्लेमवर 4-5 मिनिट याला चांगलं परतून घेतलं आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये आपण इलायची पूड घालून घेऊ। याला आपण परतून घेऊया। आता गॅस बंद करून घेत आहे। वडीसाठी लागणारे मिश्रण तयार आहे। येथे मी केक टिनला तुपाने ग्रीस करून घेतलं आहे। यामध्ये तयार करून घेतलेले हे वडीचं मिश्रण घालून घेऊया आणि सर्व बाजूने एकसारखं याला करून घेऊ। अर्ध्या तासाने येथे मी वडी कट करण्यासाठी घेतली आहे। पिझ्झा कटरने किंवा चाकूने याला कट करून घ्यायचं आहे। इथे मी पिझ्झा कटरने कट करून घेतला आहे। तर या वडीवर आपण बदाम आणि पिस्ता लावून घेऊ। आता यावर पिस्ता घालून घेऊया। बघू शकता येथे मी वडी सेट करण्यासाठी 1 तास ठेवली होती। ओल्या नारळाची वडी खाण्यासाठी तयार आहे। मस्त झाली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत।